मलाही वाटत नाही का? आता अनेक जण म्हणत होते की दादा मागच्या वेळेस काहींनी जाहीरनाम्या कर्जमाफी जाहीर केलेली, आज तारीख आहे 28। मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे। त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत, कारण 7,20,000 कोटीचा 20,000 नाही 7,20,000 कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास थोडे कमी 65,000 कोटी रुपये 3, 5, 7.5 वीज माफी। वीज माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे, पण तुमच्या मी महावितरणला भरतोय। आम्ही म्हणजे कोण? सरकार। आणि माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्या 1,500 प्रमाणे त्यांना 45,000 कोटीची तरतूद करावी लागलेली आहे। ही गोष्ट ध्यानामध्ये घेतली पाहिजे। आणि बाकीचे पण काम 3.5 लाख कोटी रुपये मला राज्याचे पगार, अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे, सगळ्या स्टाफचे, आणि त्याच्यामध्ये पेन्शन जे रिटायर झाले त्यांचं, आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज याला लागतात 3.5 लाख कोटी, आणि हे 65,000 म्हणजे 4.25 थोडे कमी 4.25 4,15,000 कोटी तर ह्याच्यातच गेले। मला शाळा, त्याला पुस्तकं, वह्या, त्यांना युनिफॉर्म, त्यांचे हॉस्टेल, त्यांचा बाकीचा खर्च, इतर अनेक प्रकारचे खर्च असतात। तुमचे रस्ते, लाईट, पाणी, मूलभूत गरजा, ह्या सगळ्या आपल्याला या निमित्तानं द्याव्या लागतात। ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या। मला काल मी कोल्हापूरला होतो, तिथेही मला मुश्रीफ साहेबांनी सांगितलं, लवकर सांगा, लोक पैसे भरनात, वाट बघत बसले। आणि त्याच्यामुळं परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी परिस्थिती नाही। त्याच्यामुळे या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा। मी मात्र एक केलं, जे पीक कर्जाच्या करता 0% व्याजा करता तुम्हाला जी मदत व्हायला पाहिजे, आणि बँकेला त्यांचे जे काही टक्के भरावे लागतात, ती सगळी रक्कम जवळपास 1,000 ते 1,200 कोटी रुपये आहे, ती मी बँकांना पास ऑन केलेली आहे। मी म्हणजे मी एकटा माझ्यावर नाही, मी देवेंद्र राऊतांनी, नाहीतर तुम्हाला वाटायचं हे काय मी करत चाललेलं आहे, तिघांनी मिळून ते केलेलं आहे। आता हे सगळं करत असताना ज्यांचं पैसे परवा आम्ही क्लिअर केलेले आहेत, दुधावाल्यांना जो तुम्ही घातलेल्या दुधाबद्दल राज्य सरकार तुम्हाला जे अनुदान देतंय ते पण बहुतेकांच्याकडे जमा झालेलं असेल।